मित्रांनो तर 1000 रुपयाचं पेट्रोल टाकलं, 1000चं डायरेक्ट आज काय. मित्रांनो जेवढा पण एरिया दिसतोय ना सगळा रेगिस्तान आहे, सगळा रेगिस्तान पाहू शकतो. जितकी नजर जाईल ना तिथं रेगिस्तानच रेगिस्तान दिसते. तर मित्रांनो चहा आलाय, आता चहा पितोय. लईच गरम आहे चहा. मला तर चहा जमत नाहीये, पण एवढा आग्रह काय त्यात की नाही म्हणता येत. मित्रांनो आपण अजून राजस्थानमध्ये पोहोचलो पण नाहीये, तरच आपल्याला उंट दिसायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो हा पूर्ण भाग नाही वे राजस्थान बॉर्डरचा भाग आहे, त्यामुळे इथं राजस्थान गुजरात बॉर्डर आहे, त्यामुळे नाही वे इथं उंट दिसायला लागले. राम 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 राम. पाले जाते दूध के लिए पाले जाते ऊंट. कितने हैं आपके पास? है 20. मित्रांनो तर फायनली पहिला बोर्ड लागलाय जैसलमेरचा. जैसलमेर 327 किलोमीटर आहे. मित्रांनो तर इथं बहुतेक हे गुजरातमध्ये प्रवेश करतोय का आपण आज 4थ्या राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो. आणि आपल्या ह्या संपूर्ण भारत यात्रेचा दिवस आहे 35वा. तर मित्रांनो आपण गुजरातमधनं राजस्थानमध्ये प्रवेश केलेला आहे. मित्रांनो हे पूल दिसतंय का, या पुलाच्या पलीकडं गुजरात आहे आणि इकडं आपण राजस्थानमध्ये प्रवेश केला आहे. मित्रांनो नुसती रेती दिसती हो, कुठं पाहिलं ना तर नुसती ही रेगिस्तानची वाळूच्या गावात कसलं डोळ्यात गेलं. मी होय बारामतीचा, तुम्ही कुठले? नाशिकचे का तुम्ही? नींद आने लगी अभी. मैं इस तरफ से उस तरफ कैसे चला गया मेरे को ही पता नहीं चला गाडी पे. मित्रांनो तर तुम्हाला दिसतंय का समोर वायदळ उठलेलं, सगळं धूळ 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 दिसतंय का नाही कॅमेऱ्यात काय माहिती, मला तर दिसतंय बघ, सगळी नुसती धूळ झाली. बोलिए सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. पूरे देश में भ्रमण कर रहे हो क्या? हां. अच्छा. अंधार पडायची वेळ व्हायला लागली, म्हणजे किती वाजले आता 7 वाजले आणि कुठं मला पेट्रोल पंप दिसत नाही. मागच्या 50 किलोमीटरपासून काय मंदिर दिसत नाही, काय व्हाय नाही. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि त्याचा सफर आता आलेला आहे 35व्या दिवसावरून. आज आपण जाणार आहे गुजरातमधनं राजस्थानकडे. मित्रांनो तर पाहूया आजचा प्रवास कसा होतोय. काल आपण ज्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो तिथून आज आपण आपला प्रवास चालू करत आहे. मालक होते ह्यांनी काल ह्यांच्याकडे डबा आता. आपके कैसे टिफिन आया था ना? बहुत बढ़िया यार, मजा आ गया. हो अगली बार जरूर आऊँगा. इधर से जाऊँगा तो आपसे रुका नहीं तो भी मिल के जाऊँगा. पक्का ना? ओके चलो. तर मित्रांनो चला पेट्रोल टाकूया, टाकी फुलच करतो. पेट्रोल टाकायला आलोय आता, टाकूया पेट्रोल. इथं नाही मिठाचं ट्रक जास्त चालतात त्यामुळे नाही. ही बघा कसली अवस्था झाली इथली, डेंजर. मित्रांनो तर हा गुजरातमधनं राजस्थानकडे जातानाचा शेवटचा पंप होता ह्या रोडवर, त्यामुळे या ठिकाणी आपण गाडीची टाकी फुल करून घेतली. मित्रांनो जवळपास 1000 रुपयाचं पेट्रोल बसलं गाडीच्या टाकीमध्ये. कारण पुढं जाऊन इथं 102 रुपये पेट्रोल आहे, पुढं जाऊन राजस्थानमध्ये 112 ते 114 रुपये लिटर पेट्रोल असणार आहे. त्यामुळं प्रति लिटर 10 लिटर मागं 1 लिटर वाचल अशा हिशोबाने मी फुल टाकी करून घेतलेली आहे. मित्रांनो तर 1000 रुपयाचं पेट्रोल टाकलं, 1000चं डायरेक्ट आज. कारण मला माहिती आहे पुढं जाऊन पेट्रोलचा रेट वाढणार आहे, त्यामुळं पुढं जाऊन नंतर वाटतं अरे तिथंच टाकायला पाहिजे होतं असं होतं. त्यासाठी इथं टाकून घेतलं. माणसं पण चांगली होती भाऊ मी. चला आता आपल्याला सरळ ह्या रोडनीच जायची. अजून जर गेलं ना आता 8 तासाचा प्रवास आहे. एका दिवसात पण जाईल. काहीतरी 450 का 450 नाही 400 किलोमीटर राहिले आता. मित्रांनो आजच्या प्रवासामध्ये पण आपल्याला रोडच्या दोन्ही बाजूला मिठाचे रेगिस्तान लागलेले आहे. तुम्ही पाहू शकताय पांढरे सगळीकडे दिसत आहे. हे सगळं मिठाचं रेगिस्तान आहे. मित्रांनो इथं पावसाळ्याच्या दिवसात समुद्राचं पाणी येतं आणि त्यापासून मीठ तयार होतं, असे रेगिस्तान आहे. मित्रांनो हा रोड पूर्ण पाण्याखाली जातो पावसाच्या दिवसात, त्यामुळेच हा रोड इतका खराब झालेला आहे. पाण्याची बॉटल पडली, पाण्याची बॉटल महत्त्वाची. पाणी नसलं तर ह्या वाळवंटात मरल माणूस. पाण्याची बॉटल व्यवस्थितरित्या अडकूया अशा पद्धतीने की पडणार नाही. चला मित्रांनो तो रोड एकदम छोटा झाला आहे आता, एकदम ग्रामीण भागातला रोड असल्यागत रोड झालेला आहे. आणि आपण एकदम बॉर्डरच्या लगत चाललेलो आहे. इथनं बॉर्डर 10 ते 15 किलोमीटरचा असणार आहे. हा बॉर्डरला लागूनच रोड आहे. तर पाहूया आता
पुढचं मोठं गाव कुठं लागेल तिथं आपल्याला नाश्ता करायचा आहे, कारण आपण पंपावनं बिना काही खाताच निघालेलो आहे. नाश्ता करूया पुढं जाऊन. भाई इधर आगे बड़ा गांव कौन सा है चाय नाश्ता करने के लिए? चाय नाश्ता करने के लिए इस तरफ तो चाय नाश्ता करने के लिए कितना दूर है? अभी बड़ा गांव कितना दूर है? राजस्थान में ही डायरेक्ट? राजस्थान में डायरेक्ट जाना है ना? हाँ, राजस्थान में लगभग यहाँ से 33 किलोमीटर पड़ेगा। गाँव आएगा क्या? हाँ 33। और ये ऐसा क्यों हुआ है सूखा 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 सूखा? ये इधर रेगिस्तान है ना? रनस्थल है क्या? रेगिस्तान रेगिस्तान है ये? राजस्थान का है क्या गुजरात का ये है? गुजरात का है। ये मतलब ये नमक का रेगिस्तान है क्या? हाँ नमक वाला रेगिस्तान। इधर समुंदर का पानी आता है क्या अपना? हाँ समुद्र का वो कच्चा वाला पानी है ना? हाँ। यहाँ से पाकिस्तान सीधा सिंधु नदी में वो चलती ओके ओके, हाँ हाँ. वो यहाँ से वो बंद हो गई, अभी नहीं आती। पहले इधर से सिंधु नदी बहती थी, अभी ये सब बारिश के टाइम में इधर पानी पानी हो जाता है. ये रोड भी बंद होता होगा रहेगा. रोड भी ब्लॉक हो जाता है। ओके ओके, ये खारा पानी है, मीठा हाँ नहीं। ओके ओके. आप कहाँ से हो? मैं पुणे महाराष्ट्र. पुणे, महाराष्ट्र। चलो आपसे मिलके बढ़िया लगा. ओके. मित्रांनो, तर चारही बाजूनी पाहिलं ना तर सगळं रेगिस्तानच रेगिस्तान आहे मित्रांनो मिठाचं. आणि इथं पाणी कसं काय आलं हे मी एका भाऊला विचारलं, तर भाऊ म्हणे की इथनं नेहर म्हणजे काय आपल्यासारखं कॅनलच असेल, त्या कॅनलमधनं सोडलेलं पाणी आहे जनावरांना वगैरे पिण्यासाठी. तर अशा पद्धतीने इथं पाणी साचलेलं नाही, तर इथं पाण्याचं खूप अवघड आहे. जे पाणी आहे ते सगळं मिठाचं पाणी आहे आणि बाकी पाणी मग नेहरच्या थ्रू म्हणजे पंजाबमधनं पाणी डायरेक्ट गुजरातपर्यंत आणलेलं आहे कॅनलनी. ते तुम्हाला राजस्थानमध्ये गेल्यावर मी दाखवलं व्यवस्थित. चाललंय आजचा प्रवास करताना. रोड एकदम बारीक आहे, तर इथं एक छोटंसं दुकान दिसलं, तर त्यामुळं त्यांनी हात केला, मग थांबलोय. महाराष्ट्र। हां महाराष्ट्र. कैसा ठीक है? हां ठीक ठीक ठीक, बढ़िया बढ़िया. चलो ब्लॉग बनाते हो क्या? हाँ। आ जाओ, खाना पीने को चाय पानी। चाय बना दे। चाय बंद कर दो, गाड़ी बंद कर। मित्रांनो, तर फायनली आपण एका ठिकाणी थांबलो. इथं आपली समोर गाडी आहे आणि हे सगळ्यांनी खाटबीट आणून दिली बसायसाठी, पण मला बसायचं नाही आता. मी जाऊंगा आगे आप थोड़ा ही दे दो सर, मैं नहीं ज़्यादा पीता. बस. तर मित्रांनो, चहा आलाय आता, चहा पितोय. लईच गरम आहे चहा. मला तर चहा जमत नाही आहे, पण एवढं आग्रह काय त्यात की नाही म्हणता येत नाही. क्या बोलोगे सर आप? कुछ बोलो. ठीक है, बढ़िया है, बढ़िया है। वो तो सही है, कर रहा है यात्रा. ओके मित्रांनो, चहा पितोय आता. लय आग्रह केला यांनी, मला नाही म्हणता आलं नाही, माहिती का, मला नाही म्हणता येत नाही लोकांना असं. चला नाही, आपण गुजरात आणि राजस्थानच्या बॉर्डरवर आहे मित्रांनो. तर मी आता गुजरातमध्ये, तर गुजरातमधील एक ग्रामीण भागातील तुम्हाला घर दाखवतो कसं असते. एकदम वस्तीला घर आहे. तर मित्रांनो इथं गाडी लावली आपली आणि तुम्हाला घर दाखवतो मित्रांनो. तर अशा पद्धतीचं हे घर आहे. तर आतमध्ये आलं तर हे पाहू शकता, इथं कंपाऊंड बनवलेलं आहे आणि कंपाऊंड बनवल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर इथं पाहू शकता असा गुरांचा गोठा आहे आणि म्हशी आहेत सगळ्या अशा पद्धतीने आहे. तिकडं पाहू शकता, तिकडं 2-3 रूमचं घर आहे आणि इथं सगळ्या म्हशी आहेत. हे भाऊला बाई कौन सा गाँव है ये? गुजरात का राचीना गाँव है। राचीना गाँव है. इधर मैंने सुना है पानी की दिक्कत है. नहीं, इधर तो पानी का दिक्कत नहीं है। नहीं है क्या? आ जाओ इधर. बिजली क्या दिक्कत? बिजली का दिक्कत है क्या? रात को लाइट नहीं रहती क्या? नहीं, एक रहता है ना, इसीलिए मतलब रहता है। आपके पास अभी लाइट नहीं है क्या? नहीं है। फोन वगैरह चार्ज कैसे करते हैं फिर? इन्वर्टर से वो सोलर सोलर से निकालते. अभी इसका आपका पानी का स्रोत क्या है इधर? ट्यूबवेल है क्या? कुएं में से. अभी तो इधर तो सब रेगिस्तान है, तो मीठा पानी है क्या खारा पानी है? खारा पानी है। खारा पानी है. तो आप पीते कैसे है पानी? पीने के लिए गांव से पानी लाते हैं। वो फिल्टर का? बाइक के लेके जाते हैं, ओके ऊपर छोड़ के आते हैं। तर मित्रांनो पाहू शकताय अशा पद्धतीने एक गाव आहे आणि गावामध्ये अशा प्रकारे राहतात लोक. तर हे भाऊ आपला मशीनला पाणी दाखवतोय. भाई और क्या बोलोगे? हाँ, मजा आता है क्या इधर? हाँ, मजा ही आता है। तर मित्रांनो, परिस्थिती कशी असली तर आपण जिथं जलमलोय जिथं राहिलोय तिथं राहण्याची मजा वेगळीच आहे. हे आहे. तर ह्याला काही समजलं नसेल मी काय बोललो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. चलो भाई, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. ओके मित्रांनो, तर आपल्यापाशी जे कॅन्डात पाणी आहे ना, ते पाणी संपलंय. आपल्याला पुढे जाऊन आता पाणी भरायचंय. तर पाहूया नक्की आपल्याला इथं पुढं गेल्यावर नंतर कुठं फिल्टरचा प्लांट भेटतोय, तिथनं पाणी भरून घेऊया. हे तर सगळं ग्रामीण भागातला वाटतोय पट्टा. तर बघूया पाणी भेटतंय का नाही. मोबाईलची रेंजच गेली आणि जो मॅप सेट केला होता तो पण गेलाय. आता जायचं कुठं तेच मला कळा नाही. पुढं जाऊन नाही एखादं गाव लागलं ना छोटंसं, कुणाकडून ते हॉटस्पॉट घेऊन आहे तर काय ते कुठलं सिम चालतंय काय माहिती. माझं काय झालं आहे, जिओच्या सिमला रिचार्ज नाही आहे आणि वोडाफोनचं सिम आहे ना त्याचं नेट चालला नाही. आता मी लई घाण संकटात सापडलं आहे ना, काही सांगता येत नाही. आता
मित्रांनो आपण अजून राजस्थानमध्ये पोहोचलो पण नाही आहे, तरच आपल्याला उंट दिसायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो हा पूर्ण भाग नाही राजस्थान बॉर्डरचा भाग आहे, त्यामुळे इथं राजस्थान गुजरात बॉर्डर आहे, त्यामुळे नाही इथं उंट दिसायला लागले. राम राम. राम राम. ये गुजरात राजस्थान? नहीं ये अभी किधर खड़ा हूँ मैं? गुजरात गुजरात में. गुजरात है. आपके कपड़े राजस्थानी दिख रहे हैं. राजस्थानी हूँ. राजस्थानी है. ओके मतलब बॉर्डर पे रहते हैं आप. हाँ. हिंदी समझती है? हिंदी क्या समझता है हम कैसे हिंदी बोलो हिंदी को तेरे को सारी भाषा बोल मैं भाषा बोलो वो आई बोल ये ऊँट किधर किस लिए मतलब ये सामान ढोने के लिए पाले जाते हैं क्या दूध के लिए पाले जाते हैं? दूध के लिए पाले जाते हैं ऊँट. कितने हैं आपके पास? है हाँ 20. अब इसको मतलब ये दूध 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 कितना निकलता है एक से? 20 लीटर निकलता है. नहीं बीच नहीं रहा एक डोल का है हाँ पाँच बहुत आ रहा ये 1 से 5 निकलता है. देता ये इधर सुविधा है क्या सब मतलब इधर मीठा पानी है क्या खारा पानी है पीने का? हाँ पानी पीनो पानी नहीं पानी है मेरे पास. इधर पानी कौन सा है मीठा रहता है क्या खारा रहता है? खारा और फिर आप पानी कौन सा पीते हैं? वो नहर का पानी आता नहर है का नहर का पानी आता है वो पीते हैं क्या? हाँ नहीं ना चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. तर आपण आलेलो आहे आता. हे सर म्हणतात की हे शेवटचं गाव आहे, इथनं पलीकडे पाकिस्तान आहे. हे कोणचं गाव आहे अभि? चंदनगड म्हणून आहे मित्रांनो. तर इथं पाहिलंच तुम्ही उंट पाळतात दुधासाठी. तर तुम्ही आपण रेगिस्तानमध्ये उंट सवारीसाठी पाहिले होते, आता हे उंट दुधासाठी पाळले जातात अशा पद्धतीने आहे. तर चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. थैंक यू ओके चलो दद्दू बापू चलो. ओके यूट्यूब पे हो क्या हां. क्या नाम है मित्रांनो तर सकाळपासून मी नाश्त्याचं हॉटेल शोधतोय पण हॉटेल गावा नाही. आता हे मोठं गाव लागलं आहे आपल्याला, तर इथं विचारूया. जवळपास सकाळपासून 50 किलोमीटरचा प्रवास झाला आहे. त्यांना विचारूया की जेवणाचं हॉटेल कुठे आहे, जेवणाचं नाही तर नाश्त्याचं हॉटेल कुठे आहे. तर मित्रांनो त्याच लोकल लोकांना विचारल्यानंतर ते सर आपल्याला सांगतात की बाबा इथनं पुढं हॉटेल आहे मित्रांनो. तर मित्रांनो रोड असा आहे की त्याला जवळपास मी सकाळपासून 50 किलोमीटर चाललो तर मला कुठं हॉटेलच भेटलं नाही. तर आता नाश्ता करूया पहिला आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. चला त्यांनी सांगितलं आहे तिथं जाऊया. मित्रांनो तर फायनली हॉटेलमध्ये पोचलो आहे. इथं पाहू शकताय इथं लोकल म्हातारी माणसं गप्पा हाणत बसलेली आहेत, म्हणजे त्यांची मीटिंग बैली कसली तरी. तर चला आपण नाश्ता करूया. काय नाश्त्यात आहे पाहूया पहिलं. मित्रांनो तर इथं नाश्ता करायला आलो आहे. नाश्त्यामध्ये हेच आहे, हे पाहू शकता. हे शेव आहे, ही शेव आहे, ही शेव आहे, अशा प्रकारे फरसाण वगैरे. तर 20 रुपयाला 100 ग्रॅम म्हणजे 200 रुपये किलो आहे. तर 20 रुपयाचं घेतो, चांगलं लागलं तर अजून घेतो अशा पद्धतीने आहे. ओके ये कम डालो भाई, ये डालो ही मत, ये मत डालो, उधर से आगे और डालो सब. खाऊया आता. मित्रांनो तर नाश्ता करतोय. नाश्ता बघा हे अशा प्रकारे घेतलेलं आहे. मिक्स शेव घेतलेले आहेत सगळ्या. तर पाहूया एक नंबर लागेल. तर कांदा सांगितला आहे, कांदा घेतल्यानंतर ना अजून मस्त लागेल. तर अशा प्रकारे नाश्ता असतोय गुजरातमध्ये. सगळ्या शेव पापड्या एकत्र. आणि हे शेवटचं गाव आहे गुजरातमधलं. इथनं पुढं डायरेक्ट आता राजस्थान आहे. थँक्यू. मित्रांनो तर फायनली पहिला बोर्ड लागला आहे जैसलमेरचा. जैसलमेर 327 किलोमीटर आहे. तर जाऊया आपण. 32 किलोमीटर जाऊन नाही आपल्याला थांबायचं आहे दुपारच्या वेळेसाठी अशा पद्धतीने आहे. चलो मित्रांनो तर इथं बहुतेक हे गुजरातमध्ये प्रवेश करते का आपण. सर इधर से आगे राजस्थान चालू होता है क्या? हाँ जी राजस्थान मतलब ये गुजरात है और उस पर राजस्थान है. राजस्थान ओके ओके. मग इधर ये क्या आगे और पॉइंट है किधर से का? ये लास्ट पॉइंट है, बॉर्डर पॉइंट है ये. वो दिख रहे वो सामने वो आ रहा है व्हीकल वहाँ से राजस्थान जा रहा है. ओके ओके ये लास्ट चेक पोस्ट है हमारा. ओके. उधर फिर राजस्थान साइड का भी चेक पोस्ट रहेगा. हाँ चेक पोस्ट है वहाँ तो कोई चेक पोस्ट नहीं है. ओके बाकासर आएगा बाकासर. ओके ओके. चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. मैं महाराष्ट्र से हूँ. कहाँ जा रहे हो आप? मैं तो जा रहा हूँ लद्दाख. मैं तो संपूर्ण भारत यात्रा कर रहा हूँ. अभी लद्दाख जा रहा हूँ. पानी कुछ पीना है? पाणी हे क्या थंडा थंडा. मित्रांनो पाणी पिऊन घेऊया थंडा जरा, कारण काय ऊन लय भयंकर. नाही तर फिल्टरचं पाणी दिसतंय. इधर aqua का प्लांट किधर मिलेगा मेरे को 5 लीटर का डब्बा? वो ऐसा वो प्लांट किधर मिलेगा वो? पानी क्या हाँ नहीं मिलेगा. बाकासर मित्रांनो सरांना भेटून चांगलं वाटलं. आता निघतो इथनं. ओके चलो.
तर मित्रांनो पाहू शकता आर्मीच्या पण गाड्या आहेत तिथं अशा पद्धतीने आहे. तर हे गुजरातचा शेवटचा चेक पोस्ट क्रॉस केला मित्रांनो आपण आणि आपण आता राजस्थानमध्ये प्रवेश करत आहे मित्रांनो. महाराष्ट्र बढिया. हाँ 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 बना रहा है. बोलो क्या क्या बोल रहे थे. अभी तो चालू है. आ गया सब. ये इधर लिखा है, इधर भी लिखा है. फोटो खींचो फोटो. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा त्यामधील आपण आज 4थ्या राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो. आणि आपल्या ह्या संपूर्ण भारत यात्रेचा दिवस आहे 35वा. तर मित्रांनो आपण गुजरातमधनं राजस्थानमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो. हे पूल दिसतंय का, या पुलाच्या पलीकडं गुजरात आहे आणि इकडं आपण राजस्थानमध्ये प्रवेश केला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो हा पूर्ण नव्हे मिठाचं रेगिस्तान असणारा एरिया आहे भाऊ. जिकडं लक्ष जाईल ना तिथं मिठाचं रेगिस्तान आहे, मिठाचं रेगिस्तान आहे, मिठाचं रेगिस्तान आहे, असा एरिया आहे मित्रांनो. तर फायनली तुमचा भाऊ राजस्थानला पोहोचलाय. आणि मित्रांनो ही ट्रिप आपण नाही पूर्ण कोस्टल राईडनी करत आहे मित्रांनो. पूर्ण भारत पाकिस्तान बॉर्डरनी प्रवास आहे आपला. तुम्ही पाहिलं की आपण जसं गुजरातमध्ये एंटर केलंय तसं पूर्ण प्रवास नाही आपण पाकिस्तान बॉर्डरनी चालू आहे आपला, म्हणजे भारताच्या नकाशाच्या कोपऱ्याने प्रवास चालू आहे. तर आता पण आपण हा जो राजस्थानचा प्रवास आहे तो पण बॉर्डरनीच करणार आहे. आपण इथनं जैसलमेरला जाणार आहे, जैसलमेरवरनं पंजाबवरनं आपण ह्याला जम्मूवरनं लद्दाखला जाणार आहे. मित्रांनो तो रोडने प्रवास करत असताना मी एक सुंदर व्ह्यू लागला म्हणून थांबलो होतो. तर तिथं 2 गाड्या थांबल्या, एक बुलेरो गाडी थांबली आणि एक क्रेटा गाडी थांबली. तर त्या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. त्यामध्ये जे बुलेरो गाडीतील भाऊ होते त्यांनी आपल्यासाठी पाण्याच्या बॉटला भरून दिल्या आपल्या ज्या मोकळ्या झाल्या होत्या, कारण त्यांच्या गाडीमध्ये जार होता. आणि आपलं 5 लिटरचं कॅन पण त्यांनी भरून दिलं. तर त्यांचं मनापासून धन्यवाद मित्रांनो. आणि आपण आता तुम्हाला दाखवतो इथला परिसर कसा आहे. मला वाटलं आता मला नाही साधंच पाणी प्यायला लागते, पण फिल्टरचं पाणी भेटलं. ओके 6-7 लिटर त्यांनी दिलं, मजा आला माझा. मित्रांनो तर मी आता राजस्थानमध्ये आलोय आणि राजस्थानमध्ये पेयच्या पाण्याचं लय हाल आहे मित्रांनो. इथं पाहू शकता किती पाणी दिसतंय. हे सगळं पाणी खारट आहे. आता ती मावशी दिसली का तुम्हाला, ती मावशी ती मावशी नाही वे हंड घेऊन चालली. तर इथे एक विहिरीसारखं काहीतरी आहे, त्याच्यात गोडं पाणी दिसलं का तुम्हाला. याला कंपाऊंड केलंय, म्हणजे काट्या बिट्या टाकल्यात त्या जनावर बिनवर जाऊ नये म्हणून. तेवढाच एक डबका आहे, त्याच्यामध्ये नाही गोडं पाणी. तर ते मगाशी आता मी इथं पोचलो आणि इथं पोचलेल्याचाच व्हिडिओ काढत होतो. तेवढ्यात ती नाही पाणी काढत होती मावशी आणि आता ती मावशी निघाली तिच्या घरी. अशा प्रकारे पाहू शकता पेयच्या पाण्याचं लय हाल आहे. तुम्ही पाहू शकता एवढं पाणी असून पण एवढीशा त्या ह्याच्यात नाही फक्त गोड पाणी. तर पाहू शकता हे काट्याच्या फांद्यानं डायरेक्ट रोडवर आलेले आहेत. तुम्हाला एका जागेवर नाही तर कितीतरी जागेवर दिसले मला. त्यानंतर मी आत्ता व्हिडिओ काढतोय. आणि हे काटे पण असे साधे नाही आहेत, असे भले मोठेच्या मोठे. एकदा घुसला की पंक्चर केल्याशिवाय सुट्टीच देणार नाही असा आहे. चला मित्रांनो जमानी चालवायला लागते त्यासाठी इथं. तर तिथं तर बघा डायरेक्ट मध्ये चालू आहे काट्याची फाटी. आता हे बघा आता काय ना असे काट्याची फांदे आल्यावर तर पूर्ण हे पाहू शकता रेतीचे डोंगर आहेत. आणि डोंगरावर पण शेती काहीतरी आहे रेतीत. काय ते पावसाळ्यात पेरत असतील काही येईल ती. असं बघा किती डाळ आहे आणि त्याच्यावर ट्रॅक्टरने पाळी घातलेली दिसली. मित्रांनो तर फायनली आपण पोचलेलो आहे बकासर म्हणून एक गाव आहे राजस्थानमधलं. आणि हे पहिलं सगळ्यात मोठं गाव आहे. आणि इथनं बॉर्डर फक्त 6 किलोमीटर लांब आहे मित्रांनो. तर ह्या भाऊला विचारलं बाबा जेवायला कुठं भेटेल, तर त्या भाऊने आपल्याला लोकेशन सांगितली, बाबा इकडं जा पुढं तिथं जेवायला भेटेल. तर चला जाऊया. नुसती रेती दिसती भाऊ. कुठं पाहिलं ना तर नुसती ही रेगिस्तानची आईच्या गावात कसलं डोळ्यात गेलं. इथं मोठी बाजारपेठ दिसते, इथं हॉटेल आहे. आपण आलोय बका सर म्हणून गाव आहे, तिथं आलेलं आहे. तर इथं जेवण करूया. काय जेवणात नक्की 24 घंटे उपलब्ध खाना अशा पद्धतीचं आहे. मध्ये आलोय राजस्थानमध्येच. तर पाहूया जेवायचं काही इंतजाम आहे. सर खाने में क्या है? खाने में कटी है, रोटी है, सब्जी है. सब्जी कौन कौन सी है? सब्जी चटनी है,
मिक्स ये क्या है ये वो दही रायता है क्या सब्जी मेरे को नहीं जम रही ना या मिक्स वाली नहीं थैंक यू मित्रांनो तर फायनली निघतोय हे सर क्या बोलोगे सर आप हाँ हम तो ये बोलेंगे आपका बहुत अच्छा है, आप यूट्यूबर हो, मस्त है। राजस्थान का सब कल्चर बहुत अच्छा है, राजस्थान के लोग भी अच्छे हैं, बाहर के लोगों की हम इज्जत करते हैं, कदर करते हैं, आने वाले लोगों की सेवा भी करते हैं। और आपकी यात्रा मंगल में हो। ओके शुभ। तर चला मित्रांनो निघतो इथं मला जेवायचं होतं हाँ, क्या बोल 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 क्या बोल बोल ये हमारे बड़े व्यापारी है, ये भी हाँ हाँ कपड़े के ओके ओके बहुत उद्योगपति है, वो भी वो हमारे व्यापारी है। व्यापारी आहे सगळी व्यापारी आहे तर चला मित्रांनो आपण आता निघतो इथनं बघूया काहीतरी नाश्ता करूया मला वाटतं जेवणात मला आवडीचं दिसत नाही गॅरेज समोर गाडी लावली होती तर चेनला ऑइल आहे का चेक केलं तर हाय बरोबर ऑइल बिल आहे का अडचण नाही इथं लई मित्रांनो आपल्याला जसं राजस्थान लागलंय तर तेव्हापासून सगळीकडं नुसती रेतीच रेती आता इथनं गाडी बसेल का बसेल गाडी आरामात पण माझ्या मागच्या बॅग दाडगायची भीती आहे आणि हे कसं आहे सगळे रेगिस्तानी माती त्यामुळं नव्हे गाडीचे चाकरवून बसतंय तर चला मित्रांनो आपण आता इंडिया पाकिस्तान बॉर्डर पाहायला चाललो इथनं जवळपास 8 किलोमीटर लांबवर इंडिया पाकिस्तान बॉर्डर आहे तर पाहूया आणि इथं कुठं तरी समोसा वगैरे भेटतंय कचोरी वगैरे तर तो नाश्ता पण करूया कुठं भेटतंय का नाही ते बघूया आणि जाऊया इंडिया पाकिस्तान बॉर्डरला मित्रांनो तर रोडवर इतकी रीती आली की गाडीच घसायची निवार गाडी घसायची अशी प्रकारे पाहू शकताय तुम्ही रेगिस्तानमध्ये कसं काय राहतात लोक काय का नाही इतकी गरमी आणि ते पण रेगिस्तानमध्ये वाळवतात ना कसली तापली असत हा आपण वेगळ्याच दिशेने चाललेलं दिसतोय इथं कुठं काय गाव बी दिसत नाही बॉर्डरकडं कसं जायचं ते कळा नाही तिथले जे शेतकरी आहेत ना त्यांना शेती करण्यासाठी बॉर्डरपर्यंत जाऊन देतात ज्यांची जमीन आहे त्यांना बाकीच्यांना नाही जाऊन देत सरांना विचार सर बॉर्डर तक जा सकते हैं क्या सर बॉर्डर तक जा सकते हैं क्या बॉर्डर तक हाँ बॉर्डर देखने कहाँ से आया मैं पुणे से महाराष्ट्र कुठले मी होय बारामतीचा तुम्ही कुठले मी नाशिक नाशिकचे का तुम्ही बॉर्डरला तुम्हाला ते BSFच्या अंडरमध्ये येतं ते ओके ओके BSF वाले सांगतील ओके सगळे मराठीत दिसतात मराठी बटालियन आहे का मराठा बटालियन ओके ओके जाऊ शकता ही हा सरा बॉर्डरला जातो का रोड पुढे जाऊन तुम्हाला लेफ्ट साईडला वळावं लागेल हा पूर्ण ओके ओके जवळ जाऊन देतात का नाही लांबनच पाहिलं लागेल ओके 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 का जैसलमेरला डायरेक्ट भेटेल बॉर्डर नाही नाही तिकडं गेल्या बॉर्डरला जाऊन देतात ना तिथं ओके मग इथं जाऊ का तिकडं जाऊ ओके 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 चालेल ओके ओके चालेल नक्की तुम्हाला भेटून चांगलं वाटलं आपल्या इतक्याला मिळून आपल्या माणसं भेटल्या भारी वाटलं ओके चला 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 दादा चला भाऊ ओके कुठले तुम्ही बेळगावचे तुम्ही बिजापूरचे ओके ओके चला ओके ओके तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा भेटले डायरेक्ट आर्मीवाले भाऊ हां मजा आ गया हा महाराष्ट्रातली माणसं भेटली तर आता इथं बकासर गावात आलोय तर इथं निघतच होतो मी तर दादा म्हणले पाणी पिणी प्यायचं का तर दादांनी पाण्याची एक बॉटल पण दिली त्यांच्याकडे फिल्टर पाणी होतं तर थंड पाणी पिलो बरं वाटलं जरा आता जेवण करतो थोडं जेवणाला आवडीची भाजी नाही म्हणून जायचं क्या बोलोगे सर बहुत अच्छा है, ड्राइव में फॉलो करो, लाइक करो, शेयर करो, ओके जो भी रेंडर है उन सभी भाइयों को। ओके चला मित्रांनो जाऊया बॉर्डर हां
सीधा जाना पड़ेगा क्या उधर से? हाँ, कितना दूर है? ओके जी। बॉर्डर तक जाने देंगे क्या आर्मी वाले? बॉर्डर तक जाने देंगे क्या? ओके चलो. मित्रांनो, तर त्या बॉर्डरपर्यंत आपण जाऊ शकत नव्हतो. तिथं फक्त लोकच जाऊ शकतात. तो काही टुरिस्ट स्पॉट नव्हता. तिथं फक्त लोकल ज्यांची शेती तीच जाऊ शकतं. त्यामुळे आपण पुन्हा माघारी निघालो आहे आणि आपण पुन्हा जेवण करूया आता. हॉटेल बकासूर 24 घंटे चालू असते भाऊ. किती त्याचे ही बनवते रोट आहे त्यांचंच मला विशेष वाटलं भाऊ. किती पटापट एवढी माणसं ही जेवतात ते ताज्या एकटंच बनवते अशा पद्धतीने आहे. तर चलो मॅप पण लावून घेतो. लय बोचाला भाजायला लागलं भाऊ, इतकं गरम झालं. तर हा एका गावातला रोड आहे आणि ह्याच्यावर बघा किती रेती आलेली. अरे काय काही दिवसांनी हा रोड पण रेतीचा रोड होऊन जायला बसला. इतकी रेती उडून येते हवेने. कपड्या रोड लागला की पळून आता. चलो मित्रांनो, लय भयंकर झोप लागली मला. आत्ता मी आता ह्याच्या खालीच गेलो असतो. तिथे ते थांबावं वाटते मला आता. काचुकडी ठेवली ना डोळ्यात जात आहे सगळं. मित्रांनो, खतरनाक झोप लागली होती मला. अशी गाडी एखाद्याच्या अंगावर गेली. लय खतरनाक झोप लागली. हाँ भाई, बैठने के लिए जगह है क्या अंदर? फैन है क्या अंदर? फैन तो कूलर है ना? कूलर है। बैठ जाओ क्या? है बैठ जाओ थोड़ी देर। ओके. तो हेड तो वो है पर मेरे में तो बैठ। नहीं बोलो उनको पूछता हूँ. हाँ, नींद आने लगी अभी. मैं इस तरफ से उस तरफ कैसे चला गया मेरे को ही पता नहीं चला गाड़ी पे. नहीं आप कितना सफर किया है? अभी तो बहुत सफर हो गया यार. बहुत दिनों से कर रहा हूँ मैं. इसको चालू कर हो सकता है काही? हां मित्रांनो, तर निघालोय आता इथनं. तर हे भाऊ होता हे देखो. तर ह्याच्या इथं थांबलो होतो. हां चलो भाई, ये भाई मेरे को बहुत अच्छा लगा. हे मला म्हणला चल थंड बिंड पाचतो एवढा बारीक असून बी. चलो सर. हाँ ठीक है. चला. ह्यांनी चहा मागवला होता पण मी चहा पिलोच नाही, कारण काय लय गरमी. त्यामुळे चहा पिणं चुकीचं आहे भाऊ. हे कसे चहा पितात काय माहीत. गरमी को काटते बोलते. तर चांगलं व्यवस्था होती. चलो सर, थँक्यू. ओके मित्रांनो, तर फायनली इथनं निघतोय आता. तर इथं राजस्थानमधले 2 सर भेटले. लई प्रश्न भाऊ, डोकं पिकावलं माझं माहिती का. एक प्रश्न विचारलं माहिती का. मी इथं बसलो होतो व्हिडिओ एडिट करायला. तर चला, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. हाँ. आप में बोला मैंने मेरे को आपने बहुत प्रश्न विचारे. मेरा दिमाग सही हो गया. हाँ चला मित्रांनो, तर रोडनी प्रवास करत असताना ऊन लय म्हणून एका झाडापाशी थांबलो होतो. तर हे भाऊ वळून आलेत माघारी. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं. भाई किधर से हो आप? हम यहाँ से बाड़मेर से. हाँ. तर मित्रांनो, हे म्हणे ब्लॉगमध्ये घ्या त्यांना. तर ब्लॉगमध्ये घेतोय. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं. इकडून असं चाललं होतं पुढं पाठीमागं जाऊन काय विचार केला आणि परत वळून आले अशा पद्धतीने आहे. तर ह्यांना भेटून चांगलं वाटलं. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. ओके. गाडीत किती लोक ठुसल्यात. अरे बापरे, एका गाडीत कमीत कमी 20 लोकांपेक्षा जास्त ते क्रुझर होती ठुसले. मित्रांनो, तर तुम्हाला दिसतंय का समोर वायदळ उठलेलं सगळं धूळ दिसतंय का नाही कॅमेऱ्यात काय माहिती. मला तर दिसतंय बघ, सगळी नुसती धूळ झाली. भयंकर असं वायदळ आहे. चलो मित्रांनो, तर इथं राजस्थानमध्ये घरं पाहायला गेलं ना तर मित्रांनो सगळी घरं स्लॅबची आहेत. पण ही RCC मध्ये लोड बेरिंग आहेत. ही कॉलम घेऊन नाही केलेली, आपल्या दगडाच्या ह्याच्यावर डायरेक्ट स्लॅब टाकलेला अशा पद्धतीने. आणि काही ठिकाणी बघा हे झोपड्या वगैरे बनवलेले आहेत. आणि घराला कंपाऊंड नाही, काडाचं कंपाऊंड केलेलं आहे. पत्र्याची घरं कमी दिसतात. स्लॅबचीच बांधले तर स्लॅबचीच बांधतात, पण लोड बेरिंग आहे.
लोड सगळा भिंतीवर दिलेला आहे. बाकी अशा पद्धतीने इथली घरं आहेत. आता एक वस्ती लागली आहे मला, दिसतंय का तुम्हाला? हो का, इथे समोर घर आहे, इथे इथे तिकडे हे सगळे लोड बेरिंग आहे. थांबा मी ह्याच्यात मोबाईलमध्ये काढतो थोडं. मित्रांनो, तर अंधार पडायची वेळ व्हायला लागली. म्हणजे किती वाजले आता? 7 वाजले. आणि कुठं मला पेट्रोल पंप दिसत नाही. मागच्या 50 किलोमीटरपासून काय मंदिर दिसत नाही, काय व्हाय नाही. दिसतं रेगिस्तान आहे, छोटीशी वस्ती 4-5 घरांची. तर आता फायनली अजून 15-20 मिनिटाचं पेट्रोल पंप नाही आला ना, तर एखाद्या रेगिस्तानी वस्तीतच आपण मुक्काम काय नाही. तिकडे एक मस्जिद दिसती, मस्जिदमध्ये जावं का काय करावं नाही मला. अजून टाईम आहे, अजून अर्धा तास लाईट आहे. नाही तर तिकडे एक दर्गा दिसतोय. ठीक आहे, चालू दर्गा तिथं पण जायला परमिशन देतात, काय अडचण नाही. तो विषय भाई, इधर पेट्रोल पंप कितना दूर है आगे? पेट्रोल पंप तो अभी है 20 किलोमीटर। 20 किलोमीटर आहे का? इधर तेल भी चलता है। मी पुण्यात आहे. हां, MH 42 आहे. बारामती. आके चला जाओ। बारामती. तुम्ही कुठले? हमें जलगांव, महाराष्ट्र। जळगावचे. चांगला चांगला. मला मुक्कामी थांबायचं आहे. ओके. मेरे को रुकने का है, तो इसलिए मैं पेट्रोल पंप ढूंढ रहा हूँ कि पेट्रोल पंप पे सो जाओ ऐसे इसी तरह से. 15-20 किलो 17 किलोमीटर आ जाएगा आपको पेट्रोल पंप। ओके. आगे कहाँ जा रहे हो? आगे तो जैसलमेर. जैसलमेर। हाँ डेजर्ट में? हाँ, ये तो डेजर्ट ही है पूरा. प्योर डेजर्ट, मिनी दुबई, सेम लाइक दुबई। ओके. नो पासपोर्ट, नो वीजा। वीडियो बना दो एकदम पूरी। वीडियो तो बन गई आपकी. बन गया? हाँ. अच्छा बनाओ एकदम। सर्च ऑन इंस्टाग्राम ओके. बना दे एकदम। भेज देना। हा, पाहू शकता उंट, किती सारे उंट आहेत. उंटच आहेत सगळे. डायरेक्ट कंपाऊंडचे होय ना, बघा कशी खातात. आता मला पलीकडे जायचे, काय आहे का नाही गाडी. अशा प्रकारे उंट आहेत. पळायला लागला ते आता. बोलिए सर. नमस्कार. पूरे देश में भ्रमण कर रहे हो क्या? हाँ. अच्छा, हाँ, महाराष्ट्र. पुणे. पुणे। हाँ. कितने घूम गए आप? हाँ, कितने स्टेट घूम गए? मैं तो सारे स्टेट घूम गया. अभी सेकंड टाइम है मेरा. अच्छा, सेकंड। हाँ, पहली बार मैं जयपुर, उदयपुर ये घूमा था. अभी ये नहीं घूमा था, इसलिए फिर से निकला हूँ. पहले गुजरात में अहमदाबाद, सूरत घूमा था, कजूत नहीं घूमा था. तो अभी अब कोस्टल बॉर्डर से जा रहा हूँ मैं. हाँ. ये भारतमाला बॉर्डर में जाता है। हाँ. देखा हमने, झंडा तो है तो हाँ. महाराष्ट्र की है। हाँ. ये देश भ्रमण पे निकले हैं। ओके. हाँ. आए थे पुणे, कभी आए थे आप? ओके. मित्रांनो, तर पाणी दिलंय थंड, तर पाणी पिऊया आता जरा. हाँ, बॉस भी. ऑल इंडिया टूर। बारामती शुगर फैक्ट्री में गए हुए। बारामती, मालेगांव। कितना टाइम हो गया निकले? मैं तो पिछले 2 साल से घूम रहा हूँ. अभी मेरे को इस बार 35 दिन हो गए. सर्विस करे? नहीं, वीडियो बनाता हूँ मैं. आप भी आ गए. आपको महाराष्ट्र के लोग बहुत प्यार देंगे, बोलेंगे कि हमारे पानी पिलाए इतने इसने.
तिरंगा लगा हुआ देखा तो हम पहचान गए, हमने देखा है। थँक्यू मित्रांनो, तर फायनली एका पेट्रोल पंपावर आलोय आणि चांगली व्यवस्था झाली राहायची. तर इथं पाहू शकता नवीनच एकदम चकाट बांधलेला पेट्रोल पंप आहे आणि इथं राहायची व्यवस्था झाली. फक्त मित्रांनो तर इथंच गाडी लावलेली आणि हे पेट्रोल पंप एवढा चांगला आहे की इथंच नाही जेवणाची पण व्यवस्था हे पेट्रोल पंपवाल्यांनीच बांधणी केलेली. तर मित्रांनो बावणे भेंडीची कालवण आहे आणि कांदा वगैरे सगळं आणलंय. आप भी दिख रहे, हे सर नवीन आलेत आता. ओके मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा तेथील दिवस आहे 35वा. आता 35व्या दिवशी आपण राजस्थानमध्ये आलेलो आहे मित्रांनो आणि हा आपला राजस्थान मधला पहिलाच मुक्काम आहे. तर मित्रांनो आपण पूर्ण प्रवास नाही कोस्टल रोडनी करत आहे, म्हणजे जो बॉर्डर रोड आहे ना त्यांनी करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो ह्या रोडने प्रवास करत असताना आजचा मुक्काम नाही आपण एका पेट्रोल पंपावर गेलाय. हवालाही आता जोरात सुटली, आवाज येतोय का नाही तुम्हाला माहित नाही, तरी पण तुम्हाला दाखवतो. हे सगळे सर हे मेन हे ओनर आहे, हे ओनर आहे. त्या सरांनी आपल्याला राहण्याची परवानगी दिली. हे इथल्या गाव आहे, या गावाचे सरपंच आहेत सर. तर त्या सरपंचांचा पंप होता, मला मागं प्रत्येक जण म्हणले की जेव्हा गावाचे सरपंच आहेत त्यांच्या पंपावर. तर मित्रांनो सरांनी राहण्याची पण व्यवस्था एकदम ओके केली. टेंट वगैरे पण लावायची गरज नाही. सरांनी त्यांच्या स्टाफ बरोबर सगळ्यांबरोबर जेवण पण, सरांनी पण माझ्या बरोबर जेवण केलं. तर सर आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. क्या बोलोगे आप? बहुत अच्छा, आप आए, हमारे लिए खुशी है, बहुत अच्छी हुई. ओके ओके हाँ, हम बोले 2 दिन यहाँ रुक जाओ और ओके 2 दिन और रुक जाओ यहाँ. ओके आपकी सेवा अच्छे से करेंगे हम. ओके हाँ, सरांना आपको कैसा लगा? वो मेरे को तो बहुत बढ़िया लगा, सब बहुत बढ़िया. आणि हे सगळा सरांचा स्टाफ आहे. आ जाओ सब भाई. भाई कौन क्या का बोलेगा? बोलो 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 तुम. आप यहाँ पधारे, हमको बहुत अच्छा लगा. हमको बहुत खुशी हुई. हमारी यही उम्मीद है कि आप 2 दिन यहाँ रुक जाओ हमारे पास, हम आपकी सेवा करेंगे. ओके नाइस टू मीट यू. ओके और कोण बोलेगा? बोलो छोटं बोलो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला का? मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करा. बघा तुम्ही बाहेर फिरला तर तुम्हाला अशी मदत करणारे लोक भेटतात आणि हा असा भारी अनुभव येतो. तर मित्रांनो असेच अनुभव जाणून घ्यायचे असतील तर तुमच्या भावाला फॉलो करा, कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर आता लद्दाखला निघालाय. चला पाय अख्खी टीम आहे. मित्रांनो तर फायनली अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था झालेली. इथंच खॉट टाकलेली, खॉटवर गादी टाकलेली आणि इथं पाहू शकता इथं आपली गाडी आणि इथं आपला झेंडा. अशा प्रकारे एकदम मस्त मध्ये राहण्याची व्यवस्था झालेली. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. या तुमचा भाऊ इतक्या लांब फिरतो, शेवटपर्यंत पाहिलं असेल, नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय.